की मराठी माणसाची आणि असंख्य शिवसैनिक आणखी मन सैनिक यांची किशोरीताईंनी जाहीर माफी मागितली पाहिजे। उठ दुपारी घे सुपारी हे काय, मग आम्ही सुपारी घ्यायची का पाडायची? अहो मॅडम, कोणी येणार तिकीट घेणार, तिथे काम हारलेलं आहे आणि पैसा जिंकलेला आहे। माझ्याकडे 10 क्लिप आहेत। मॅडम, राजसाहेब हे हृदय आहे मराठी माणसाचं। राजसाहेब सर्वसाधारण आहेत का? हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेबांचा खरा वारसदार आहेत राजसाहेब। साहेब, जर कधी मृत्यू आला तर राज ठाकरे जिंदाबाद, तो झेंडा हातातून काढून घेऊ नका। Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। मुंबई महानगरपालिकेतल्या 199 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये मी आत्ता इथं आहे। हा परेलचा ब्रिज आणि हा करी रोडचा ब्रिज लागूनच 2 वॉर्ड आहेत इथं, 199 आणि 198। वरळी विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गतच हा 199 वॉर्ड येतो। इथला हा जो परेलचा ब्रिज आहे, इथं एक जन आंदोलन काही दिवसांपूर्वी झालं होतं, काही महिन्यांपूर्वी झालं होतं आणि त्यानंतर जन आंदोलन करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। तत्कालीन मंत्री असलेल्या दीपक केसरकरांनी त्यांना सोडायला लावलं आणि त्यानंतर त्या व्यक्तीच्या हस्ते या ब्रिजचं उद्घाटन होईल असं ठरवण्यात आलं। इथं एका पोलिसाला मारहाण झाली होती, ट्रॅफिक पोलिसाला, आणि त्या ट्रॅफिक पोलिसाला मारहाण करणाऱ्या व्यक्तीला एकानं मारलं होतं आणि राज ठाकरेंनी आपल्या जाहीर भाषणामध्ये त्या व्यक्तीचा उल्लेख केला होता। त्याचं नाव आहे मारुती दळवी। या मारुती दळवीला त्याच्या पत्नीला यंदा मुंबई महानगरपालिकेसाठी तिकीट देणार अशा पद्धतीचं आश्वासन मारुती दळवींना देण्यात आलं होतं, पण प्रत्यक्षात वरळी विधानसभा मतदारसंघामधल्या 5 जागा या ठाकरेंच्या शिवसेनेकडे आणि 1 जागा ही मनसेकडे गेली। मारुती दळवी यांच्या कुटुंबाला तिकीट दिलं गेलं नाही, संगीता दळवी यांना ते तिकीट मिळालं नाही। 199 क्रमांकाच्या या वॉर्डमध्ये किशोरी पेडणेकर यांना अगदी शेवटाच्या क्षणी उमेदवारी देण्यात आली। त्या दिवशी शक्ती प्रदर्शन करत असताना किशोरी पेडणेकर यांनी या 199 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये कशा पद्धतीने आपण लढत देणार याच्याबद्दलचा उल्लेख केला होता आणि नाराजांची नाराजी दूर केली जाईल असं सुद्धा म्हटलं होतं। या वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 3 ठिकाणी बंडखोरी झालेली आहे, पण मनसेमध्ये सुद्धा नाराजी आहे आणि बंडखोरी झालेली आहे। पण बंडखोरी होत असतानाच पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या नावानं आपण कसे नाराज आहोत हे सांगितलं जातं आणि ही नाराजी आहे किशोरी पेडणेकरांवर असं सुद्धा बोललं जात आहे। या 199 वॉर्ड क्रमांकाची जी म्हणजे गोष्ट आहे त्याच्याबद्दल आपण समजून घेतलं, पण त्याचबरोबर ज्यांच्याबद्दल बोललं गेलं, ज्यांची नाराजी आहे असं सांगितलं जातं ते मारुती दळवी आत्ता माझ्या सोबत आहेत। ते मनसेचे शाखाध्यक्ष आहेत, मागच्या अनेक वर्षांपासून राज ठाकरेंसोबत आहेत। त्यांची ही तर राजमाता जिजाऊ महिला सेवाभावी संस्था आहे आणि त्यांच्या माध्यमातून इथं कार्यसुद्धा चालतं। लोकांसाठी ते मदत करत असतात, वेगवेगळ्या उपाययोजना करतात, लोकांना मदत करतात, योजनांसाठी काम करतात, रेशनिंग कार्डापासून इतर मदत करतात। ते मारुती दळवी सध्या सोबत आहेत। मारुती दळवी नाराज आहेत आणि त्यांनी ही नाराजी उघडपणे व्यक्त केलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की राज ठाकरेंचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला तिकीट दिलं गेलं तरी सुद्धा मी शांत कसं काय बसावं, मी कसं काय शांत बसावं जेव्हा मराठी माणसाचा अपमान होतो, आणि मी कसं काय शांत बसावं जेव्हा मला आश्वासन दिलं जातं आणि तिकीट दिलं जात नाही, असे अनेक प्रश्न त्यांनी मला आत्ता अगदी थोड्या वेळापूर्वी विचारले होते। आपण हीच प्रश्नांची उत्तर त्यांच्याकडनं सुद्धा समजून घेऊयात। मारुती दळवी सोबत आहेत। तुमची नाराजी आहे म्हणजे आता 199 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये किशोरी पेडणेकरांना तिकीट मिळालेलं आहे, त्यांचाच वॉर्ड होता खरं तर, त्या मागे निवडून आल्या होत्या त्यामुळे त्यांना ते तिकीट मिळालेलं आहे। पण मग तुमची नाराजी संगीता दळवींना उमेदवारी दिली नाही म्हणून आहे की आणखीन कशावर नाही? नाही, आमच्यासाठी मॅडम निवडणूक ही दुय्यम आहे। आम्ही रात्रंदिवस काम करणारे कार्यकर्ते आहोत। मुळात काल हा विषय झाल्यानंतर बऱ्याचशा महाराष्ट्रामध्ये असंख्य लोकांनी, सर्वसामान्य मराठी माणसांनी माझी बाजू घेतलेली आहे आणि जी भूमिका मांडली त्या भूमिकेशी ते ठाम झाले। त्यांनी सांगितलं मुंबई शहरात आणि महाराष्ट्रामध्ये पहिला कोणीतरी एक आवाज उचललेला आहे, नंतर दबलेले आवाज, जी भाषा मराठी माणसाची ते आवाज उचलणं कोणीतरी गरजेचं होतं। मी संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे। तुम्हाला माहिती आहे, लारोल परेल ब्रिजपासून
मुंबई हायकोर्टात मराठी भाषाविरुद्ध माझी केस आहे. मुंबई पोलिसाला मी वाचवलं होतं. रासाहेबांनी ठाण्याच्या सभेत माझं नाव घेतलं होतं. मी तुम्हाला ताई सांगितलं ना की निवडणुका आमचा पेशन, आम्ही गरीब माणसं आहोत. पैसा जिंकला आणि काम हरलं ताई. मराठी माणूस हरला. मी कालच बोललेलं आहे. काल बाळानंद गौर साहेबांशी माझी चर्चा आली, सचिन भाऊंशी माझी चर्चा झाली. हे नेते आहेत आमचे. आणि ताई निवडणुकीसाठी, मतदानासाठी किंवा उमेदवारासाठी ताई माझी नाराजी नाही, ती मिटलेली आहे. मी काल गोपाळ खाडे 198चे त्यांची पत्नी इथं बोलून तिला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आम्ही ती सीट निवडून आणणार आहोत. आणि ही सीट निवडून आम्ही राजसाहेबांसाठी आणि उद्धव साहेबांसाठी, आमची निशाणी उद्धव साहेब आणि राजसाहेब आहेत. परंतु ताई जी माझी भाषा आहे ती सर्वसामान्य मराठी माणसाची भाषा आहे. मराठी माणूस राजसाहेबांचा अपमान सहन करू शकत नाही. कसं सहन करायचं? मी उद्या लोकांसमोर जाणार, त्यावेळी लोक शेण भरतील ना तोंडामध्ये. ज्या किशोरी पेडणेकरनी सन्मान्य राजसाहेबांना उठ दुपारी घे सुपारी म्हणून बोललेली आहे, आणि त्याचं उत्तर ताई सांगा ना तुम्ही काय द्यायचं? आपण मी लोकांसमोर मतदान मागायला कसं द्यायचं? माझ्या भूमिकेशी मी ताई ठाम आहे. मी काल बाळानंद गौर साहेबांना बी सांगितलेलं आहे, मी दोन्ही सीट निवडून आणणार आहे. मी काल एक उमेदवाराला पाठिंबा बी डिक्लेअर केलेला आहे. ही सीट मी ताई निवडून येणार आहे. पण किशोरी ताईंनी ही माझी भूमिका नाही, असंख्य बहुसंख्य मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची भूमिका आहे की मराठी माणसाची आणि असंख्य शिवसैनिक आणखी मन सैनिक यांची किशोरी ताईंनी जाहीर माफी मागितली पाहिजे. या भूमिकेशी मी आज ठाम आहे. जर त्यांनी माफी मागितली नाही तर तुमची भूमिका काय असणार? नाही, माझी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचं आम्ही काम करतो ना, तर माझ्या कार्यकर्त्यांची आणि मराठी जणांची, असंख्य मराठी माणसांची आणि महाराष्ट्राची ही भूमिका आहे. राजसाहेब हे महाराष्ट्र. मॅडम, राजसाहेब ओळखलं आहे का तुम्ही कोण आहे? हे हृदय आहे मराठी माणसाचं. राजसाहेबांना याने ओळखलं नाही अजून. राजसाहेबांना तुम्ही एक लहान तुम्ही कार्यकर्ते आहात. ते दोघे भाऊ आहेत, रक्ताचं नातं आहे, आणि तुम्ही जाहीरपणे काही बोलता, असं नाही चालत. आपली संस्कृतीत काही काय की आपण प्रत्येकाचा मान सन्मान करायचा असतो, सर्वांना मान द्यायचा असतो. आणि जर मी उघडपणे जर राजसाहेबांसाठी एवढं अपमानित शब्द वापरत असाल, माझ्याकडे 10 क्लिप आहेत. 10 क्लिप आहेत. उठ दुपारी घे सुपारी हे काय? मग आम्ही सुपारी घ्यायची का पाडायची? तुम्हाला तिकीट दिले ना, निवडून आणणार. पण तुम्ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसांची, राजसाहेबांची जाहीर माफी मागायची. आणि या भूमिकेशी मी आज बी ठाम आहे. तुमची ही नाराजी कशी काय? म्हणजे तुम्हाला तिकीट दिलंय राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी म्हणून निवडून आणणार, आणि दुसरीकडे तुमची नाराजी. मग तुमच्या नाराजीचं काय, म्हणजे फळ काय असणार आहे? काय येणार त्यातनं? फक्त नाराजी एवढंच? नाराजीचं फळ म्हणजे आम्ही तुम्हाला ताई मगाशी सांगितलेलं की आम्ही 32 वर्ष साहेबांबरोबर आहे. या निवडणुका वगैरे दुय्यम आहेत. मी आमदार लेवलचं आणि विभाग प्रमुख लेवलचं ताई काम करतो. प्रत्येक आंदोलनामध्ये मी भाग घेतो. राजसाहेबांवरती कधी कुठल्या गोष्टीचं ज्यावेळी ताई नोटीस येतात त्यावेळी 3 पोलीस स्टेशनच्या नोटीस ताई मला असतात. का असतात? ईडीची साहेबांना नोटीस आली मला 3 दादर, आमचा भाईकाळा, या आपला नामजोशी मार्ग, आगरीपाडा, ह्या पोलीस स्टेशनचे नोटीस होत्या. साहेबांनी भोंग्याचं आंदोलन केलं, सगळ्या पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं मला. हे का घेत असतात? राजसाहेबांचा एक मोठा शिलेदार या विभागामध्ये. मॅडम, आमच्यासाठी निवडणुका दुय्यम आहेत, पण राजसाहेबांची माफी मागायची बस, ही मराठी माणसाची भावना आहे. कोणी काही बोलू की असंख्य महाराष्ट्रातून आणि मुंबई शहरातून इथून सगळे लोक येऊन मला भेटत असतात आणि सांगतात तुमची भूमिका योग्य आहे. मला सांगितलेलं आहे की कोणीतरी महाराष्ट्रामध्ये आवाज उचलायला पाहिजे होता. अहो मॅडम, कोणी येणार, तिकीट घेणार? तिथं काम हारलेलं आहे आणि पैसा जिंकलेला आहे. आणि ती निवडणुका वगैरे ताई, आता तो विषय संपलेला आहे. ती निवडणुकीची नाराजी माझी संपलेली आहे. मी बाजूच्या वार्डला पाठिंबा बी दिलेला आहे. माझी भूमिका एकच आहे, किशोरी ताईंनी आमचं दैवत आणि मराठी माणसांचं नेतृत्व, राजसाहेबांची जाहीर माफी मागायची, बस एवढंच. ते राज ठाकरेंची माफी मागण्यावर ठाम आहेत. राज ठाकरेंची किशोरी पेडणेकरांनी माफी मागितलीच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. पण 199 याच वॉर्डमधनं किशोरी पेडणेकर मागच्या वेळेस नगरसेविका होत्या. पुन्हा आता त्यांना त्याच वॉर्डातनं उमेदवारी दिली गेलेली आहे. किशोरी पेडणेकरांची नाराजी जसं तुम्ही सांगताय त्याप्रमाणे त्यांनी राज ठाकरेंना केलेला उल्लेख म्हणून पण आहे. पण या व्यतिरिक्त नगरसेवक म्हणून सुद्धा तुमची नाराजी आहे का? म्हणजे कशा पद्धतीची नाराजी आहे या व्यतिरिक्त किशोरी पेडणेकरांच्या बद्दलची? ताई, तुम्हाला एक सांगतो की म्हणजे आज महाराष्ट्र बघतोय आणि देश बघतोय आणि मराठी माणूस बघतोय. कामाच्या बाबतीत जर झालं मॅडम,
की ह्या विभागामध्ये बाळा नांदगावकर साहेबांना मी 5-6 हजार मतं दिलेली आहेत आणि आता मला तर मग वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मला तर प्रचार करायची गरज नाही. असंख्य मराठी माणसांनी ठरवलेले आणि मतदान लोक करणार आहेत. पण मी मतदान ज्यावेळी मराठी माणसाकडे मागणार आहे, किशोरीताईंना मतदान देणार आहे, पण ती लोक मला विचारणार आहेत ना, या किशोरीताई आज राजसाहेबांबरोबर जे अपमानित केलेलं आहे त्याचं पुढं काय झालं मारुदळी, उत्तर काय द्यायची सांगा ना तुम्ही. राजसाहेब सर्वसाधारण आहेत का? हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेबांचा खरा वारसदार आहेत राजसाहेब. ताई कोणाला काय मिळालं ती गोष्ट वेगळी आहे, परंतु राजसाहेब हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा खरा वारसदार आहेत आम्ही मानतो. आणि माझी भूमिका ही मराठी माणसाची भूमिका आहे, त्याच्यापेक्षा ठाम आहे. राजसाहेबांची जाहीर माफी मागा, किशोरीताईला 100% आम्ही निवडून इथं आणणार आहोत. पण मराठी माणसाची जी भूमिका आहे ती भूमिका मी मांडलेली आहे. बस मराठी माणसाची आणि मतदारांची हीच इच्छा आहे. मराठी माणसाची भूमिका तुम्ही मांडताय असं म्हणताय, पण तुम्ही एकटेच याच्याबद्दल बोलताय की किशोरी पेडणेकरांनी ही माफी मागितली पाहिजे. दुसरा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की राज ठाकरेंनी तिकीट देण्याच्या दिवशीच अगदी सकाळीच एक कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता आणि त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की मराठी माणसाला वाचवण्यासाठी, मुंबई वाचवण्यासाठी आपण हे सगळे राग जे आहेत ते विसरून एक दिलानं काम केलं पाहिजे आणि निवडणुकीसाठी झोकून दिलं पाहिजे. मग त्याचं काय? राज साहेबांनीच तुमचा आदेश दिलेला आहे तसा? साहेबांनी सांगितल्याबरोबर शीट पाठी घेतली, फॉर्म नाही भरला किंवा माझ्या पक्षाला किंवा राजसाहेबांना कुठं वाईट वाटेल असं कृत्य नाही केलेलं आहे. मी शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे आणि ताई 32 वर्ष मी दिलेले आहेत ना राजसाहेबांना. आणि ज्या माणसावरती मी प्रेम करतो आहे, जीव लावलेलं आहे, हृदय दिलेलं आहे. एक वेळ बाळा नांदगावकर साहेब बोलले होते की मारुदळवी कामाच्या संदर्भात, त्यावेळी मी बाळा नांदगावकर साहेबांना सांगितलं होतं, साहेब जर कधी मृत्यू आला तर राज ठाकरे जिंदाबाद, तो झेंडा हातातून काढून घेऊ नका. असा मी कार्यकर्ता आहे. मराठी माणसाला अपेक्षित असलेलं मी काम करतो आहे, राजसाहेबांना अपेक्षित असलेलं काम करतो आहे. आणि राजसाहेबांनी सांगितल्यानंतर आम्ही सगळं तुम्हाला ताई सांगितलं ना, निवडणुकीसाठी नाराजी वगैरे नाही. मी पाठीकडे माझ्या पत्नीचा फॉर्म घेतला. आम्ही गरीब माणसं आहोत, कुठून पैसा वगैरे आणणार, आम्हाला सांगितलं होतं म्हणून आम्ही तयारी केली होती. परंतु भूमिका ये ना, लोक विचारतात त्याचं उत्तर काय द्यायचं. ज्या महिलेने राजसाहेबांना प्रत्येक चॅनलसमोर प्रत्येक ठिकाणी राजसाहेबांना वाईट शब्द काढलेले आहेत, ते सण कसं करायचं आहे? नाही सण करू शकत. साहेबांनी सांगितलं, आदेश दिला ना, आम्ही निवडणुकीला तयारीला बी लागलेलो आणि तयारीला काय ताई काम केलेलं आहे इथं रात्रंदिवस. मतदान लोक करणार आहेत. राजसाहेबांनी आदेश दिला, बाजूचा बी आम्ही काल काम चालू केलं, त्या महिलेला पाठिंबाही दिलेला आहे. माझी भूमिका एवढीच आहे की मराठी माणसाला हे पटलेलं नाही. मराठी माणसाला राग आहे किशोरीताईंविषयी, तिने जाहीर माफी मागायची, संपला विषय. मराठी माणसाला वाचवण्यासाठी मराठी माणसाने एकत्र यायला पाहिजे आणि मराठी माणसानं एकत्र येऊन लढलं पाहिजे, असं दोन्ही ठाकरेंची भूमिका आहे. आणि राज ठाकरेंची ही प्रामुख्यानं भूमिका आहे. मुंबई वाचवण्यासाठी, मुंबईतला मुंबईकर वाचवण्यासाठी, मुंबईतला मराठी माणूस वाचवण्यासाठी ही लढाई आहे आणि मुंबईकरांच्या, मराठी माणसाच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. आणि त्यामुळे सगळ्या मराठी माणसांनी एकत्र यायला हवं असं राज ठाकरेंनी आवाहन केलेलं आहे. पण असा एक मराठी माणूस नाराज झाला तर कसं काय मराठी माणूस एकत्र येईल? कशा पद्धतीनं मराठी माणूस म्हणजे मराठी माणसाला मतदान करेल? फूट होईल तर मग त्याचा फायदा समोरच्यांना होईल, ज्यांना मराठी माणसं नको आहेत मुंबईमध्ये, किंवा जे मराठी माणसाच्या मुळावर उठलेले आहेत असं जे ठाकरे बंधू म्हणतात, किंवा मग ज्यांना मराठी माणसाशी काहीच घेणं देणं नाही असे जिंकून येतील. मग ही नाराजी तुमची मराठी माणसाला फटका देईल. परिणामी जे राज ठाकरे म्हणतायत त्याच्या विरोधातली तुमची भूमिका होईल. मग त्याच्याकडे कसं बघताय? नाही, राजसाहेबांच्या विरोधातली भूमिका कशी होणार? मराठी माणसांनी ठरवलेलं आहे. उद्धव साहेबांना, राजसाहेबांना आपली सत्ता येणार आहे. आम्ही बी कामाला ताई लागलोय ना. मी इथली सीट पडलेली, माझा अपमान असेल ना तो. माझ्या राजसाहेबांना मी अपमानित करू शकतो का ताई, तुम्ही सांगा ना. परंतु हे मराठी माणसाची बी भूमिका आहे ना. मराठी माणूस राजसाहेबांचा, ताई तुम्हाला सांगितलं ना, निवडणुकानंतर सत्ता राजसाहेब सत्ताधीश आहेत. सत्तेचं राजसाहेबांना पडलेलं नाही. नाही तर मग सत्ता मिळवायची असती तर मागेच सगळे पक्ष तोडून फोडून सत्ता मिळवली असती. राजसाहेबांचा अपमान सहन केलेलं नाही करू शकत. आणि मराठी माणूस कसा सहन करेल? एवढं महाराष्ट्राने ठरवलेलं आहे आणि मुंबईने ठरवलेलं आहे. राजसाहेब आणि उद्धव साहेबांना पाठिंबा दिलेला आहे. आम्ही ठरवलेलं आहे, उमेदवार सगळे इकडे आम्ही जिंकून आणणार आहोत आणि काम तर रोज आम्ही करतोय. उमेदवार जिंकून बी आणणार आहे. भूमिका एवढी आहे की राजसाहेबांविषयी
अहो आम्ही 2 पावलं ताई 10 पावलं पाठीकडे आलो, तुम्ही 1 पाऊल नाही होऊ शकत. तुमचं राजसाहेबांवरती प्रेम नाही का? उद्धव साहेबांवरती प्रेम नाही का? आणि बाळासाहेबांचा ते वारसदार आहेत, बरोबर की नाही? तुम्ही बोललेलं आहे, तुम्हाला दिलगिरी व्यक्त करावीच लागेल, माफी मागावीच लागेल. तुम्ही मगाशी उल्लेख केलात त्याप्रमाणे की बाळा नांदगावकरांचा फोन आला, सचिन अहिरांचा फोन आला, त्यानंतर तुम्ही बाजूचा जो वॉर्ड आहे 198 जिथं अबोली खाडे आहेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या, त्यांना पाठिंबा दिलात. मग हे जे बाळा नांदगावकरांचा फोन आला, सचिन अहिरांचा फोन आला, त्यांनी तुमची समजूत कशी काढली आणि किती वेळ समजुतीसाठी काढलं? मातोश्रीवर बोलावलं होतं का, शिवतीर्थावर बोलावलं होतं का, आणि किशोरी पेडणेकरांचा तुम्हाला तुमची नाराजी दूर करण्यासाठी फोन आला होता? नाही, मला माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर साहेबांचा फोन आला होता. साहेब बोलले, मारुती खूप चिडलेला आहेस तू वगैरे. ठीक आहे रे, महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मुंबई मराठी माणसासाठी आपण हे सगळे निर्णय घेतलेले आहेत. मी त्याच क्षणी सांगितलं, साहेब माझी नाराजी नाही आणि उमेदवारीसाठी तर मुळीच नाही, पण माझी भूमिका आहे की किशोरीताईंनी साहेबांच्या गलिच्छ शब्दामध्ये अनेक वेळा अपमानित केलेलं आहे आणि किशोरीताईंनी माफी मागायची. मी भाऊंना बी सांगितलं, सचिनरावांनी, बाळा नांदगावकर साहेबांना सांगितलं. साहेबांना बोलले, मी बोलतो. किशोरी पेडणेकरांचा फोन नाही, किशोरीताई परवा इथं आली होती फॉर्म भरायला या. पण ताई सगळी लोक जी माझ्याबरोबर काम करतात, मराठी महिला, आपली सर्व मतदार आहेत, या लोकांचं बी तेच मत आहे ना. माझी भाषा सर्वसामान्य नाही, ह्या भाषेचा अर्थ खूप मोठा आहे. मारुती दळवी काय ह्या सगळ्या काय लहान माणूस आहे की काय? मी बी माझ्या साहेबांवरती जीवापार प्रेम करतोय ना. मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांवरती बी जीवापार प्रेम केले. उद्धव साहेबांना बी आम्ही मानतो. आम्ही कधी असभ्य वर्तन नाही ताई केलेलं आहे. आपण महाराष्ट्राची संस्कृती, मराठी संतांची भूमी आहे. संतांच्या वाङ्मयामध्ये आपण वाढलेले लोक आहोत ना. मग असं आम्ही असभ्य वर्तन कधीही केलेलं नाही. तुम्हाला काय मिळतं आहे किंवा काय मिळण्यासाठी एखाद्या माणसाचा ताई अपमान करणं बरं नसतं ते. आणि माझी विनंती आहे किशोरीताईंना की तुम्ही जिंकून येणारच आहात. आणि राजसाहेब आणि उद्धवसाहेब जसं महाराष्ट्राच्या हितासाठी 4 पावलं पाठीकडे आलेत, आम्ही बी 10 पावलं पाठीकडे आलेलो. तुम्ही राजसाहेबांची माफी मागणं गरजेचं आहे. तुम्ही एक सातत्यानं बोलताय की राज ठाकरेंची माफी मागितली पाहिजे. बघा, जसं आहे की किशोरी पेडणेकर यांच्यासाठी त्यांच्या पक्ष नेतृत्वानं तिकीट खेचून काढलं. त्यांच्याबद्दलची नाराजी असताना सुद्धा, तुम्हाला उमेदवारी देण्यासाठी मनसे आग्रही असताना सुद्धा किंवा मनसेचा विचार असताना सुद्धा किशोरी पेडणेकरांसाठी त्यांच्या पक्षप्रमुखांनी तिकीट काढलेलं आहे. आता जर आपण पाहिलं तर राज ठाकरेंच्याबद्दल पण अशी माहिती आहे, ती म्हणजे की त्यांना हव्या असलेल्या त्यांच्या जवळच्या सगळ्या नेत्यांसाठी राज ठाकरेंनी भांडून एक तिकीट का होईना मराठी बहुल मतदारसंघामध्ये मिळवलेलं आहे. 32 वर्ष तुम्ही म्हणताय की तुम्ही राज ठाकरेंसोबत काम केलेलं आहे. राज ठाकरेंचा अपमान सहन नाही करू शकणार असं म्हणताय. उद्धव ठाकरेंचा, बाळासाहेबांचा, मराठी माणसाचा अपमान सहन नाही करू शकत असं म्हणताय. पण असं असताना सुद्धा त्या मारुती दळवीसाठी एक तिकीट राज ठाकरे काढू नाही शकलेले आहेत. कार्यकर्ता म्हणून तुम्हाला कसं वाटतं? साहेबांनी मला तिकीट दिले असते, परंतु ताई मगाशी तुम्ही बोललात की मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी. ताई मला तरी वाटतंय की काल मी जे वाचलेलं आहे, बघितलेलं आहे, या राज्याचे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंग त्यांनी असं बोललेलं आहे की आम्ही जास्त परप्रांतीय लोकांना निवडून आणणार आहोत आणि इथे महापौर परप्रांतीय होणार आहे. हे आम्ही सहन करू का? राजसाहेबांनी जी भूमिका घेतली आहे ती खरोखर महाराष्ट्र हितासाठी घेतलेली आहे. राजसाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी एकत्र बसून महाराष्ट्राच्या हितासाठी निर्णय घेतलेले आहे. आणि मगाशी तुम्ही बोललात की महाराष्ट्राच्या मराठी माणसाची हार तुम्ही सहन कराल का? नाही ना ताई, सहन करू शकत. एक बाहेरचा पंतप्रधान कोण सुकला आहे, तो इथं वल्गना वगैरे करत आहे आणि बहुसंख्य मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यामध्ये राजसाहेबांचा जय जयकार, उद्धव साहेबांचा जय जयकार आम्ही करणारच आहोत. परंतु आमची भूमिका मगाशी तुम्हाला पहिल्यापासून आणि आताही सांगितलेली आहे. आम्ही कामाला लागलेलो आहोत. नगरसेवक नाही मिळाले याच्यासाठी ते सोडून दिलेले. कोणाला दिली तोही दुय्यम भाग आहे, कशी दिली तोही दुय्यम भाग आहे. माझी एवढंच भूमिका आहे की महाराष्ट्र हितासाठी आणि मराठा माणसाच्या हितासाठी राजसाहेब, उद्धव साहेबांनी सर्व सहन केलेले आणि कार्यकर्त्यांची बी नाराजी खोडून काढलेले. बस ही सीट आम्ही निवडून आणणार आहोत. कालच मी रात्री पाठिंबा डिक्लेअर केला. या ठिकाणी किशोरीताई बोललेले आहेत, ते घराघरामध्ये मग लोक मला विचारणार आहेत, मराठी माणूस विचारणार आहे. त्यामुळं ताईंनी भूमिका घ्यावी त्यांची, बस माझी हीच इच्छा आहे.
तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ताईंनी भूमिका घ्यावी आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात. एकीकडे तुम्ही पाठिंबा दिलेला आहे, तुम्ही म्हणताय प्रचार करणार आहात, तुम्ही म्हणताय की तुम्हाला फक्त राज ठाकरेंची माफी मागणं अपेक्षित आहे. आता हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ते म्हणजे निवडून आल्यानंतर किशोरी पेडणेकरांनी या वॉर्डामध्ये नेमकं काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? आता काय सांगू तुम्हाला ताई, हा ब्रिज, हा सगळी कामं रात्रंदिवस हा मारुदळवी करतो, ऊन पाऊस, हे शरीर ताई थकलेलं आहे काम करून. पण हे संख्य मुलं माझ्याबरोबर काम करत असतात, 16,000 महिला माझ्याबरोबर काम करत असतात. तर कामं आम्ही करणार आहोत ना, कामं आम्हीच करणार आहोत. नेते मंडळी कुठे काम करत असतात, शेवटला मतदार आमच्याकडे बघूनच सगळे हे करत असतो ना. परंतु पक्षाची भूमिका आम्ही सगळी बजावत असतो. ताईंनी मला वाटतं 2001 पासून ताई या ठिकाणच्या नगरसेवका आजूबाजूच्या वार्डमध्ये आहेत. पण आता तुम्ही ताई सांगितलेलं आहे की राजसाहेबांनी मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी ही भूमिका घेतलेली आहे. ती गोष्ट आम्ही आता सोडून दिलेली आहे. कुणी काय केलं आम्ही तर काम करणार आहोत, लोक तर आमच्याकडेच बघून मतदान करणार आहेत ना. माझी भूमिका एवढीच आहे की तुम्ही कोणत्या नेत्याचा माझ्या दैवत आमच्या राजसाहेब नेतृत्व आहे, मराठी माणसाचं हृदय आहे, त्यांचं अशी अवहेलना केलेली नाही सहन करू शकत. तुम्ही जाहीर माफी मागायची आहे साहेबांची, बस एवढीच भूमिका आहे. राज ठाकरेला राजा माणूस म्हणतात, त्यांचे जवळचे नेते हे राजा अशी प्रेमानं हाक सुद्धा मारतात आणि या राजा आणि दिलदार माणसांना आपल्या काही माणसांसाठी तिकीटं सुद्धा काढलेली आहेत. पण राज ठाकरेंच्या मनसेमध्ये नाराजी आहे, अमित ठाकरे म्हटले. पण ही नाराजी त्यांनी बोलून दाखवलेली आहे, ते कधीही पक्षाच्या विरोधी काम करणार नाही असं सुद्धा अमित ठाकरे काही दिवसांपूर्वी मोठ्या विश्वासानं म्हटले होते. राज ठाकरेंचा एक मनसैनिक आहे जो सांगतोय ते म्हणजे की मला तिकीट नाही मिळालं याचं दुःख नाही, पण राज ठाकरेंची माफी मागितली पाहिजे आणि मराठी माणसांसाठी त्याच ताकदीनं उतरून उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला निवडण्यासाठीची सुद्धा तयारी यांनी ठेवलेली आहे मारुती दळवींनी. तर मारुती दळवी, तुम्हाला पुढच्या निवडणुकांसाठी, पुढच्या तुमच्या राजकारणासाठी शुभेच्छा. इथून पुढे कसं राजकीय म्हणजे करिअर असेल तुमचं याच्याबद्दल आपण बघूच, पण सध्या तुमची जी भूमिका आहे ती मराठी माणसांसाठी आणि राज ठाकरेंसाठी आहे असं तुम्ही सातत्यानं सांगत आलेला आहात. आणि आपल्याला सुद्धा बघायचं आहे, ते म्हणतात की किशोरी पेडणेकरांना इथे निवडून देणार, पण काही दिवसांपूर्वी त्यांची प्रतिक्रिया होती ती म्हणजे की आम्ही इथल्या 2 सीट पाडणार, 198 आणि 199. 198 जिथनं अबोली खाडे आणि जिथनं किशोरी पेडणेकर आहेत ती 199. काल त्यांनी 198 म्हणजे अबोली खाडेंना, उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे आणि ते म्हणतात की राज ठाकरेंच्या शब्दाखातर ते 199ची ही जी सीट आहे किशोरी पेडणेकरांची ती सुद्धा जिंकून आणणार आहेत. 16 तारखेला आपल्याला लक्षात येईल की नेमकं यांनी काय केलेलं आहे. जिंकणं आणि हरणं या पलीकडे जाऊन कशा पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे हे सगळं आपल्याला बघावं लागणार आहे. तूर्त तुम्हाला ही प्रतिक्रिया, ही भूमिका कशी वाटली हे सुद्धा कळवा. कॅमेरामन साहिलसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.